सध्या नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनामध्ये शेतकरी वर्ग, सुशिक्षित बेरोजगार व शासनकर्त्यांनी गरिबांवर लाभलेल्या विविध अट ही रद्द करण्यासाठी मूर्तिजापूर तालुक्यातील सम्राट डोंगरदिवे यांच्या नेतृत्वात विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चामध्ये अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर व बार्शी टाकळी तालुक्यातील हजारो शेतकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते। दरम्यान कार्यकर्त्यांसह नागपूर येथील झिरो नाईट पॉइंटवर हजारो कार्यकर्त्यांनी शासनाला बचक बसावा यासाठी मोर्चा काढलाय। या मोर्चात हजारो नागरिकांसह राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला शरद पवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयवंत पाटील, रोहित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अनिल देशमुख, सम्राट भाऊ डोंगरदिवे, गुलाबराव गावंडे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। आंदोलकांनी आपल्या मागण्यांसाठी मोर्चाच्या माध्यमातून शासन दरबारी आपल्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न केलाय, परंतु शासनकर्त्यांनी दडपशाहीचा वापर करून मोर्चातील शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली आहे। या शासनाने दबाव तंत्राचा वापर केल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे। आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी सरकारने जबाबदार व्यक्तीला पाठवावे अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शासनाकडे केली होती। शासनाने ही मागणी मंजूर न केल्यास आपण विधान भवनावर जाणार असा इशारा त्यांनी दिला होता, परंतु सरकारकडून कोणीही आले नाही। भाजपाचे शहराध्यक्ष निवेदन स्वीकारण्यासाठी दाखल झाल्याने तणाव निर्माण झालाय। दरम्यान आंदोलनकर्त्यांनी शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केल्याचे समजते। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर, नागपूर। मी जयंती निमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, आमदार, खासदार, कार्यकर्ते, पत्रकार आणि इथे उपस्थित असणाऱ्या लाखोच्या संख्येने या स्वाभिमानी महाराष्ट्राचे सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, अनेक मान्यवर इथं बोलणार आहेत। मी कमीत कमी वेळेमध्ये माझा अनुभव आपल्या सर्वांना सांगेन। अनेक लोकांनी मला प्रश्न केलाय, ही युवा संघर्ष यात्रा कशासाठी?